स्टुडंट्स, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नेटवर्क हॅकिंगचा पुढील टाइप, ज्याचं नाव आहे अनालायझिंग नेटवर्क डेटा इन नेटवर्क अनालायझर. म्हणजे काय, जो काही नेटवर्क मधला डेटा आहे, आपण कम्युनिकेशन करताना सोर्स टू डेस्टिनेशन जो काही डेटा पाठवला जातो तो पॅकेटच्या फॉर्मॅटमध्ये असतो किंवा फ्रेम्स थ्रू पॅकेटच्या फॉर्मॅटमध्ये पाठवला जातो. त्या डेटाचं ॲनालिसिस करण्यासाठी नेटवर्कमध्ये एक नेटवर्क अनालायझर सॉफ्टवेअर टूल असतो किंवा जो काही नेटवर्कमधील डेटा आहे तो आपला अनालाइज केला जातो. तर तो कशा पद्धतीने अनालाइज केला जातो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून अनालायझिंग नेटवर्क डेटा और नेटवर्क अनालायझर. A network analyzer is a tool that allows you to look into a network and analyze data going across the wire for network optimization, security and or troubleshooting purposes. म्हणजे काय, नेटवर्क अनालायझर काय करतो, जो काही नेटवर्क मधनं डेटा पास होतो सोर्स टू डेस्टिनेशन किंवा डेस्टिनेशन टू सोर्स, जो डेटा पास होतो त्या डेटाचं अनालाइज केलं जातं. कशासाठी, तर नेटवर्क ऑप्टिमायझेशनसाठी किंवा नेटवर्कच्या सिक्युरिटी पर्पजसाठी, डेटा सिक्युरिटीसाठी, किंवा तो डेटा कशाचा आहे किंवा एखादा ट्रबल शूटिंग पर्पजसाठी पण तो डेटा अनालाइज केला जातो थ्रू नेटवर्क अनालायझर. Like a microscope for a lab scientist, a network analyzer is a must-have tool for any security professional. म्हणजे नेटवर्क अनालायझर टूल कशासाठी वापरला जातो, एखाद्या सिक्युरिटी पर्पज म्हणून. नेटवर्क अनालायझर्स आर ऑफन जेनेरिकली रेफर्ड टू ॲज अ स्निफर्स, through that's actually the name and trademark of the specific product from network associates. Sniffer, the original network analysis tool. म्हणजे स्निफर नावाचा एक नेटवर्क अनालायझर टूल आहे जो की पॅकेट स्निफिंग करेल किंवा पॅकेट अनालाइज करेल. त्यासाठी आपण एक स्निफर नावाचं टूल वापरू शकतो. नंतर नेक्स्ट आहे बघा, व्हेन असेसिंग सिक्युरिटी अँड रिस्पॉन्डिंग टू सिक्युरिटी इन्सिडंट्स अ नेटवर्क अनालायझर कॅन हेल्प. म्हणजे नेटवर्क अनालायझर कशासाठी वापरलं जातं, तर एखाद्या सिक्युरिटी चेक करण्यासाठी किंवा कुठे सिक्युरिटी इन्सिडेंट्स घडलेला आहे का त्यासाठी आपण नेटवर्क अनालायझरची हेल्प घेऊ शकतो. फ्यू एनोमलस नेटवर्क ट्रॅफिक अँड इव्हन ट्रॅक डाऊन अँड इंट्रुडर. म्हणजे काय, एखाद्याने मलेशियस डेटा ऍड केलेला आहे का एखाद्या नेटवर्कमध्ये, किंवा एनोमलस मीन्स मलेशियस डेटाच म्हणू शकतो आपण त्याला, किंवा एखादा मलवेअर पाठवलेला आहे का, व्हर्नेबिलिटीज पाठवलेली आहे का नेटवर्क ट्रॅफिक जनरेट करण्यासाठी, किंवा एखाद्या इंट्रुडरने अटॅक केलेला आहे का त्या नेटवर्कवरती, हे अनालाइज करण्यासाठी पण आपण नेटवर्क अनालायझरचा वापर करू शकतो. नंतर डेव्हलप अ बेसलाईन ऑफ नेटवर्क ऍक्टिव्हिटी अँड परफॉर्मन्स बिफोर अ सिक्युरिटी इन्सिडेंट ऑकर्स, सच ॲज अ प्रोटोकॉल्स इन युसेज ट्रेंड्स अँड मॅक ॲड्रेसेस. म्हणजे नेटवर्क मधली कुठली कुठली ऍक्टिव्हिटी आहे, परफॉर्म केलेली आहे नेटवर्कमध्ये, किंवा नेटवर्कचा परफॉर्मन्स कसा आहे हे चेक करण्यासाठी पण आपण नेटवर्क अनालायझरची हेल्प घेऊ शकतो. द नेटवर्क अनालायझर परफॉर्म्स द फॉलोइंग फंक्शन्स. नेटवर्क अनालायझरचे काही फंक्शन्स आहेत. कुठले कुठले, तर कॅप्चर्स ऑल नेटवर्क ट्रॅफिक. नेटवर्कमध्ये जनरेट होणारी ट्रॅफिक कॅप्चर करण्याचं काम करतो, किंवा इंटरप्रिट्स और डिकोड्स व्हॉट इज फाउंड इन टू अ ह्युमन रिडेबल फॉर्मॅट. म्हणजे काय, जे काही इन्क्रिप्टेड टेक्स्ट असतील किंवा एन्कोडेड केलेले टेक्स्ट असतील त्या एन्कोडेड केलेल्या टेक्स्टला तो डिकोड करण्याचं काम करतो, जेणेकरून ह्युमन आपला ते टेक्स्ट रीड करेल त्या रिडेबल फॉर्मॅटमध्ये. डिस्प्लेज इट ऑल इन अ क्रोनोलॉजिकल ऑर्डर. म्हणजे सर्व टेक्स्ट जे आहे ते आपल्याला क्रोनोलॉजिकल ऑर्डरमध्ये तो डिस्प्ले करण्याचंही काम करतो. नंतर नेक्स्ट नेटवर्क हॅकिंगचा टाईप आहे द मॅक डॅडी अटॅक. मॅक डॅडी अटॅक बघा, हॅकर्स can use ARP protocol that is running on the network to make their system seem as your system or another allowed host on your network. जे काही आपले मॅक्स ॲड्रेसेस असतात त्या मॅक ॲड्रेसेस वरती कुठला अटॅक होतो, तर डॅडी नावाचा एक अटॅक होतो. तो अटॅक कशा थ्रू होतो, कुठल्या प्रोटोकॉल थ्रू, जो काही आपला ARP प्रोटोकॉल आहे त्या ARP प्रोटोकॉलचा वापर करून हा डॅडी अटॅक आपल्या होस्ट सिस्टीमवरती केला जातो. नंतर बघा, अ टू मच नंबर ऑफ ARP protocols. ARP request can be a sign of an ARP positioning or proofing attack on your network. Anyone can run a program such as dsniff tool or Cain and Abel tool
can modify the ARP tables which are responsible for saving IP addresses to media access control protocols. म्हणजे काय केलं जातं, जे काही मीडिया ऍक्सेस कंट्रोल ऍड्रेस मॅपिंग आहे नेटवर्क साठीचे किंवा जे काही आपले IP ऍड्रेसेस आहेत ते IP ऍड्रेसेस मॉडिफाय केले जातात डीस्निप टूल वापरून किंवा केन टूल वापरून किंवा एबेल नावाचा केन अँड एबेल नावाचा टूल आहे तो टूल वापरून जे आपले ARP टेबल्स आहेत ते ARP टेबल्स चेंज केले जातात किंवा मॉडिफाय केले जातात. अशा वेळी तिथे आपला डेडी अटॅक केला जातो. म्हणजे जे काही डेटास आहेत ज्या ओरिजिनल व्हॅल्यू आहेत IP ऍड्रेसच्या किंवा ज्या मॅक ऍड्रेसच्या ओरिजिनल व्हॅल्यूज आहेत त्या ओरिजिनल व्हॅल्यूज मॉडिफाय केल्या जातात ARP प्रोटोकॉल वापरून किंवा स्पूफिंग अटॅकचा यूज करून. त्याला आपण म्हणतोय डॅडी अटॅक. आता काउंटर मेजर्स ऑफ मॅक डॅडी अटॅक, कुठले परिणाम होतात या मॅक डॅडी अटॅकचे. A few countermeasures on your network can minimize the effects of hacker attack used against ARP and MAC addresses on your network. Second आहे next, you can prevent MAC address spoofing if your switches can enable port security to prevent automatic changes to the switch MAC address tables. म्हणजे काय, जर आपण प्रिव्हेंट केलं असेल MAC address spoofingला, जेव्हा आपण स्विच ऑन करतो आपला कम्प्युटर किंवा लॅपटॉप तेव्हा आपण काय केलं असेल, पोर्ट सिक्युरिटी ही इनेबल केलेली असेल, त्यावेळी मॅक ऍड्रेस स्पूफिंगला प्रिव्हेंट केलं जातं. म्हणजे जे काही मॅक ऍड्रेस आहे तो आपला मॅक ऍड्रेसचा टेबल ऑटोमॅटिकली चेंज होत नाही. जेव्हा आपण मॅन्युअली चेंज करतो तेव्हाच तो चेंज होऊ शकतो. जर आपल्याला मॅक डॅडी अटॅक जर थांबवायचं असेल तर आपल्याला काय करायला लागेल की जे काही आपले मॅक ऍड्रेस सिक्युरिटीज आहेत त्या मॅक ऍड्रेस सिक्युरिटीचे पोर्ट आपल्याला इनेबल करायला लागतील. नंतर नेक्स्ट आहे, नो रिअलिस्टिक काउंटर मेजर्स फॉर ARP पोझिशनिंग एक्झिस्ट. द ओनली वे टू प्रिव्हेंट ARP पोझिशनिंग इज टू क्रिएट अँड मेंटेन स्टॅटिक ARP एंट्रीज इन युअर स्विचेस फॉर एव्हरी होस्ट ऑन द नेटवर्क. म्हणजे जे काही आपल्या ARPच्या एंट्रीज असतील त्या ARPच्या एंट्रीज आपण स्टॅटिकली मेंटेन करायच्या प्रत्येक आपल्या स्विचेस थ्रू, आणि जे काही जेवढे होस्ट असतील त्या प्रत्येक होस्टच्या एंट्रीज ज्या आहेत आपल्याला ARP ऍड्रेसच्या त्या आपल्याला मॅन्युअली म्हणजे स्टॅटिकली मेंटेन करायच्या आहेत. तेव्हा आपण मॅक डॅडी अटॅकही प्रिव्हेंट करू शकतो. हे झाले आपले नेटवर्क हॅकिंगचे टाइप्स. हा व्हिडिओ एकदम काळजीपूर्वक बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा.